हाय, आज ना मी बनवले होते उत्तापे. आज म्हणलं जरा सुट्टी आहे तर जरा चांगला असा नाश्ता करूया. जसं बरेच दिवस झालं बनवलंच नव्हतं म्हणून चला म्हणले आज उत्तापे बनवूया. म्हणून इथं आम्ही कालच पीठ वगैरे ते सगळं भिजायला टाकलं होतं तांदूळ ते. आणि बघ किती छान असं फर्मेंट झालं होतं माझं पीठ थंडीत पण. आणि त्यानंतर नाही थोडीशी ना इडली पण म्हणलं करून घ्यावी. तसं मी सांबार बनवणार नव्हते म्हणून मी थोडेच बनवले होते. आणि त्यानंतर ना मी इथं ना उत्तापे करायला घेतले होते. आणि कसं मी गेलोच केले होते पण ना बाहेरचे आणले होतं ना मी पीठ. पण घरच्या पिठापासून बनवलेलं ना काहीतरी वेगळंच लागतात, छान लागतात. आणि हे तर ना मी त्यावरती ना टमॅटो, कांदा, मिरची आणि थोडंसं गाजर पण किसून टाकलं होतं. आणि छान असे माझे उत्तापे तयार झाले होते. आणि खरंच खूप छान आणि टेस्ट लागत होते. बाहेरचे पीठ म्हणजे ना एवढं खास लागत नाहीत, पण ह्याचे मस्त लागत होते. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी इथं नाश्ता करायला घेतला होता इथं आधींनी. पण त्याने ना अजिबात काय खाल्लं नाही. इथं बघा माझी इडली पण ना किती छान अशी आणि खूप छान फुगली पण होती. त्यानंतर इथं ना टमॅटोची मी चटणी बनवली होती. आणि त्यानंतर ना ते खाल्लं. हेवी नाश्ता केल्यानंतर म्हटलं जास्त काय भूक नव्हती म्हणून म्हटलं चला थोडासा ना आपण ना भातच करूया. आणि मी ना मटकी भिजायला टाकली होती पण ना मोड चालले नव्हते माझे काल भाजीसाठी. पण ना काल मी तशी ठेवून दिली म्हणून बघा आज ना किती छान असे मोड आले होते. म्हणलं चला आज मटकीचाच भात बनवूया म्हणून इथं ना मी मटकीचा भात करायला घेतला होता. त्यामध्ये मटकी, टमॅटो, कांदा हे सगळं टाकलं आणि त्यानंतर मसाले वगैरे टाकून घेतले. आणि भात करायला ठेवून दिला. त्यानंतर म्हणलं आज अमावस्या पण होती. म्हणलं चला आज आपले सगळे देव धुवून घ्यावेत म्हणून तर ना मी देव धुवायला घेतले होते. चला आता मी तर देव धुते. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक करा. चला भेटूया नंतर. बाय.